नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, अंगणवाडी सेविका मदतनीस त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा हा JR आपल्या समोर आलेला आहे। एकात्मिक बालविकास सेवा योजना महिला व बालविकास विभागाकडून हा आलेला JR आहे। अत्यंत महत्त्वाचा हा JR आहे। फेब्रुवारी महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता हा महत्त्वपूर्ण JR अंगणवाडी सेविका मदतनीसांसाठी आलेला आहे। नक्की या JR मध्ये काय म्हटलेलं आहे हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणारे अंगणवाडीचे नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल। तर बघा, JR काय आहे आपण थोडक्यात जाणून घ्या। बघा, तुम्ही दिनांक याची पाहू शकता, 2 मार्च 2026 चा हा JR आहे। अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता हा JR काढण्यात आलेला आहे। महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासनाकडून काढण्यात आलेला JR आहे। शासन निर्णय बघा याच्यामध्ये काय झालेले आहे, आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते। सदर शासन निर्णयाने अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे माहे फेब्रुवारी 2026 या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक 1 मधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष उद्दिष्टांमध्ये रकाना क्रमांक 2 मध्ये नमूद विद्यमान तरतुदीमधून रकाना क्रमांक 4 मध्ये दर्शवल्यानुसार एकूण बघा 178.72 कोटी एवढा अतिरिक्त राज्य हिस्साचा निधी हा आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात आलेली आहे। आणि इथे बघा तुम्ही पाहू शकता, लेखाशीर्ष 1 विद्यमान तरतूद यापूर्वी वितरित केलेला निधी आणि आदेशानुसार नवीन निधी एकूण 178.72 कोटी हा निधी राज्य सरकारकडून अंगणवाडी सेविका मदतनीसांना मंजूर करण्यात आलेला आहे। पुढे बघा काय म्हटलेलं आहे, आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी वित्त विभागाच्या 7/4/2025 मधील परिपत्रकानुसार दिलेल्या सूचना विचारात घेऊन सदर निधी हा विहित पद्धतीने उपाययोजनात कार्यवाही पूर्ण करावी अशी माहिती आपल्या समोर आली आहे। सदर शासन निर्णय नियोजन विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक 223 1472 दिनांक 16/6/2025 तसेच वित्त विभागाने औपचारिक संदर्भ क्रमांक यानुसार दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात आलेला आहे। अत्यंत महत्त्वाचा हा शासन निर्णय आहे ताईंनो। तुम्हाला जर हा शासन निर्णय पाहिजे असेल तुम्ही www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर जाऊन पाहू शकताय। अत्यंत महत्त्वाचा हा JR असणार आहे। सहसचिव महाराष्ट्र शासन वीरा ठाकूर यांच्याकडून हा JR काढण्यात आलेला आहे। अंगणवाडी सेविका मदतनीसांना फेब्रुवारी 2026 बघा इथं नमूद केल्याप्रमाणे माहे फेब्रुवारी 2026 मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता हा महत्त्वपूर्ण JR काढण्यात आलेला आहे। खरं तर ताईंनो, डिसेंबर महिन्यापासून अंगणवाडी सेविका मदतनीसांचं राज्याचं मानधन वेळेवर होत आहे। प्रोत्साहन भत्ता डिसेंबरचा परवा आलेला आहे, परंतु डिसेंबरपासून केंद्राचं मानधन हे सेविकांचं अडकलेलं आहे आणि मदतनीसांचं मानधन हे जानेवारीचं अडकलेलं आहे आणि फेब्रुवारीचं देखील आता येईलच अशी माहिती आपल्या समोर आली आहे। परंतु जोपर्यंत SNA प्रणाली पूर्ण होत नाही तोपर्यंत केंद्राचं मानधन येणार नाही अशी माहिती आपल्या समोर आली आहे। त्याच्या संदर्भात मी व्हिडिओ रात्रीच टाकला, तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या। आणि हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। अंगणवाडी सेविका मदतनीसांना येत्या 2 ते 3 दिवसात फेब्रुवारी 2026 मानधन राज्य सरकारचं मानधन हे अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। राज्य सरकारचं मानधन बघा येत्या 2 ते 3 दिवसात जमा होणार अशी माहिती आपल्या समोर आलेली आहे। सेविकेंना 8,500 किंवा त्यांचा सेवा कालावधी जर जास्त झाला असेल तर त्यांना वाढीव रक्कम काय 200-250 भेटते ती भेटणार। मदतनीसांना 4,250 रुपये हे राज्य सरकारकडून मानधन हे लवकरच जमा होणार आहे। अत्यंत महत्त्वाची माहिती आणि हा व्हिडिओ असणार आहे ताईंनो। जास्तीत जास्त सेविका ताईंना मदतनीस ताईंना शेअर करा आणि असेच फक्त आणि फक्त अंगणवाडी संदर्भात योग्य आणि खात्रीशीर माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणारे अंगणवाडीचे नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल। व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे, व्हिडिओसाठी लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब